2100ची सुद्धा घोषणा ही तुम्हाला ऐकायला येईल, त्याचा निर्णय सुद्धा, आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी बजेटमध्ये मांडल्या जातात असंही नाहीये की ही घोषणा तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल. बघा, 32,000 कोटीचं बजेट महिला बालविकाससाठी त्या ठिकाणी आहे. मला तुम्हाला एवढंच आज सांगायचं आहे की जी वचनं निवडणुकीच्या वेळेला दिली होती त्याच्यावरती काम चालू आहे. ज्याच्या घोषणा झाल्या नाही म्हणजे ते होणार नाही असं होत नाही. 2100ची सुद्धा घोषणा ही तुम्हाला ऐकायला येईल, त्याचा निर्णय सुद्धा, आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी बजेटमध्ये मांडल्या जातात असंही नाहीये की ही घोषणा तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल. बघा, असं आहे की जेव्हापासनं लाडकी बहीण योजना आली ती विरोधकांच्या डोळ्यातच खुपत होती. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, निवडणुकीत जी वचनं दिली होती त्याच्यावर काम चालू आहे आणि निश्चितपणे 2100ची घोषणा सुद्धा तुम्हाला ऐकायला येईल. ज्या गोष्टी बजेटमध्ये मांडल्या नाही याचा अर्थ त्या होणार नाहीत अशातला भाग नाही. कुठलीही योजना बंद झालेली नाहीये. मला आनंद आहे की 18 नवीन न्यायालयं त्या ठिकाणी चालू झाली आहे. मला आनंद आहे की माझ्या बचत गटातल्या सगळ्या भगिनींच्या प्रॉडक्टला विकण्यासाठी उमेद मॉल हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभे राहणार आहे. मला आनंद आहे की 5 किलोमीटरच्या परिघामध्ये आता सगळ्या सुविधा लोकांना उपलब्ध होणार आहे. मला आनंद आहे की 20 लाख प्रधानमंत्री आवास योजनेचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये 20 लाख घरं मंजूर झाली. 10 लाख घरातला पहिला हप्ता जो आहे तो वितरित त्या ठिकाणी झालेला आहे, आणि त्यामुळे आरोग्य असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. मी तुम्हाला हेच सांगते, महाराष्ट्र प्रगती करतोय. महाराष्ट्र आता थांबणार नाही. देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने अतिशय चांगल्या पद्धतीचा बजेट या ठिकाणी मांडलेला आहे. 32,000 कोटीची तरतूद ही महिला आणि बाल विकासासाठी, ज्याचा मला मनापासूनचा आनंद आहे, आणि त्यामध्ये महिलांसाठी विविध आता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. बऱ्याच सुविधा या महिलांसाठी, बालकांसाठी त्या ठिकाणी देण्यात आले. शेतकऱ्यांना दिलेल्या सौर पंप जे आहेत त्याचे सुद्धा विजेचं बिल जे आहे ते माफ करण्यात आले. असे सगळ्यांना दिलासा देणारा, दिलासाजनक असा देवाभाऊचा हा बजेट. एका वाक्यामध्ये जर वर्णन करायचं आहे बजेटचं तर काय, कसं वर्णन? मी तुम्हाला हेच सांगेन की महाराष्ट्र आता थांबणार नाही. मी 2 ओळी लिहिल्या होत्या त्या तुम्हाला सांगते. यामध्ये महाराष्ट्राचा वेगवान विकास हाच महायुतीचा ध्यास, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन.